मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे जनरल हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे मातेचा आणि बाळाचा मृत्यू झालेला आहे। ही घटना 18 ऑगस्ट 2026 रोजी घडलेली आहे आणि तेव्हापासून नातेवाईकांची एकच मागणी आहे, जोपर्यंत या हलगर्जीपणा करणाऱ्या तळेगाव दाभाडे जनरल हॉस्पिटलवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी मागणी आहे। तर या ठिकाणी नातेवाईक आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे। काय नाव आणि काय सांगा? माझं नाव सोमनाथ इंदलकर, मी कुसगाववरून आलो आहे। काल 18 तारखेला आम्हाला बोलवलं होतं, अपॉइंटमेंट होती आमची, चेकअपसाठी बोलवलं होतं आणि ते ॲडमिट करून घेणार होते काल, असं आम्हाला त्यांनी 4 तारखेला आम्ही आलो तेव्हा सांगितलं होतं। काल आम्ही आल्यानंतर ॲडमिशन फॉर्म वगैरे भरून घेतला, एक अर्धा तासाचा वेळ गेला असेल। त्याच्यानंतर बाळाचे ठोके चेक करण्यासाठी त्यांनी आतमध्ये घेतलं, ॲडमिशनही झालं नव्हतं। बाळाचे ठोके चेक करण्यासाठी आत घेतल्याच्यानंतर एक 20-25 मिनटानंतर त्यांनी डायरेक्ट पेशंटला स्ट्रेचरवर टाकला आणि एकदम धावत ICUमध्ये घेऊन गेले आणि धावता धावताच मला बोलले की इमर्जन्सी आहे, BP शूट झालेला आहे, BP हाय झालेला आहे पेशंटचा म्हणून। ICUमध्ये गेल्यानंतर एक 10-15 मिनटं राहिलं असेल फक्त, बस त्याच्यानंतर बोलले की श्वास घ्यायला त्रास होतोय, तर आपण पहिलं बाळाला मोकळं करूया। त्यांनी OTमध्ये घेऊन गेले। OTमध्ये घेऊन गेल्यानंतर 2.5 ते 3 तास मी तिथं OTच्या दरवाजामध्ये उभा होतो, ते बाहेरच आले नाहीत। डिलिव्हरी झाली नाही झाली त्यांनी काही सांगितलं नाही। आणि त्याच्यानंतर मग एक दुसरा त्यांचा एक माणूस आला आणि सांगितलं तुम्हाला ICUमध्ये बोलवले। त्यांनी परस्पर पेशंटला दुसऱ्या रस्त्याने कुठून जागेतून ICUमध्ये शिफ्ट केलं, बाळाला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून YCMला पाठवलं आणि आम्हाला सांगितलं की तुमचा पेशंट क्रिटिकल आहे। 10 वेळा विचारलं किती क्रिटिकल आहे, त्यांनी सांगितलं नाही। ऑलरेडी आमचा पेशंट गेला होता, त्यांनी आम्हाला खोटेपणा केला, फिरवाफिरवी केली आणि नंतर आम्ही पेशंटला बघायचेच म्हटल्यानंतर परत आम्हाला 20-25 मिनटं थांबवलं। मग त्यांना आतमध्ये व्हेंटिलेटर वगैरे लावलं आणि सांगितलं आम्हाला की तुमचं पेशंट गेलेला आहे, तुम्ही बघू शकता म्हणून, डायरेक्ट सांगितलं मग गेलेलं आहे म्हणून। आणि जेव्हा मग आमचे नातेवाईक वगैरे जमा झाले, थोडा दबाव टाकला त्यांच्यावर हॉस्पिटल प्रशासनावर। मग ते डॉक्टर म्हणतात आमच्याकडे ऑक्सिजन अवेलेबल नाही आहे, फॅसिलिटी नाही आहे, ते मशीन बंद पडलं होतं, एकदा सांगतात ब्रेन स्ट्रोक आला, एकदा सांगतात हार्ट अटॅक आला, एकदा सांगतात BP हाय झाला, बाळालाही दाखवलं नाही। आणि बाळही गेलेलं होतं आणि त्यांनी मुद्दाम तिकडे पाठवलं ICMला फक्त दाखवण्यासाठी की बाळ इथं जिवंत होतं। तिथून ससूनला गेलं, ससूनचे डॉक्टर म्हणतात जर बाळ गेलेलं होतं तुम्ही इथं घेऊन आले कशाला? याच्या अगोदर अशा 2-3 घटना घडल्याचं आज मला इथे समजलेलं आहे। मी आमदार अण्णा शेळकेंना पण भेटायला गेलो होतो, त्यांनी मला सांगितलं आणि मला याच्यातून फक्त एक न्याय हवा की काय घडलं होतं? मी एवढं सांगन, मी सुरेखा संजय चिंचणकर, माझी मुलगी आहे आणि आम्ही 6 वाजता इथं पोचलो। 6 वाजता पोचलो तर ती OTमध्ये नव्हती, ऑलरेडी OTमध्ये नव्हती। त्या मुलीला ह्यांनी परस्पर दुसऱ्या मार्गाने यांनी कुठेतरी लंपास केली, म्हणजे ICU रूममध्ये, आणि बाळाला तिकडेच ठेवलं। आम्ही प्रत्येक जणाला विचारत होतो की बाळा काय झाले, आम्हाला कुणीतरी सांगा की बाळ सुरक्षित आहे आणि त्याची आई पण कशी आहे। नाही आम्ही सांगू, आम्ही सध्या बिजी असं आम्हाला 2.5 ते 3 तास त्यांनी आम्हाला OTच्या बाहेर थांबवलं। थांबवल्यानंतर एक व्यक्ती आला, त्या व्यक्तीने जावयांना सांगितलं की तुम्हाला ICU रूममध्ये बोलवले। ICU रूममध्ये बोलवले म्हणले, ह्या ICU रूममध्ये गेले आणि मी तिथंच थांबल्यानंतर एक डॉक्टर माझ्या मुलाला घेऊन आली आणि ते सांगितलं की तू OTमध्ये थांब, तुला बाळाला YCMला घेऊन जायचंय। आणि जावई इकडे आले। मी म्हणलं जर का तुम्ही बाळ जिवंत आहे तर आम्हाला बाळ तुम्ही दाखवा, 2 सेकंदाकरता बाळ आम्हाला दाखवा। त्यांनी आम्हाला बाळ दाखवलं नाही, काय नाही, डायरेक्टली बाळ ॲम्ब्युलन्समध्ये पॅक करून कपड्यामध्ये ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं आणि माझ्या मुलाला ॲम्ब्युलन्समध्ये नेऊन बसवलं की ह्या मुलाची ऑक्सिजन नाही आहे म्हणून याला ऑक्सिजनसाठी YCMला घेऊन जायचंय। YCMला घेऊन गेल्यानंतर YCMच्या हॉस्पिटलचे डॉक्टर ते म्हणले की आमच्याकडे याची काही सूचना नाही आहे, तुम्ही याला ससूनला न्या म्हणलं। तर ससूनला घेऊन गेल्यानंतर तिथं ससूनचे डॉक्टर ते स्वतः म्हणले की मी डायरेक्टली हातात घेऊ शकत नाही, मी गेटच्या बाहेर मुलाला चेक करणार। त्या मुलाला चेक केलं तर डायरेक्टली ससूनचे डॉक्टर बोलले की तो मुलगा तर तिकडेच गेलेला आहे जनरलला, त्याला इकडे कशाला आणलंय माझ्याकडं, ते बाळा तर तिकडेच एक्सपायर झालेलं आहे, मग त्याला इकडे कशाला आणलंय? मग ह्या लोकांनी आमच्या संग खेळी केलेली आहे, ह्या लोकांनी आम्हाला खूप सतावलेलं आहे आणि मी या हातावरती माझ्या मुलीशी घडले, हे दुसऱ्यांच्या कुणाशी घडू नाहीये आणि मला ह्याचा न्याय मिळावा असं मी अण्णा शेळके आमदारांना
नम्र विनंती करते की मलाही न्याय मिळावा, माझ्या मुलीला न्याय मिळावा, इतर महाराष्ट्रामधल्या ह्या मावळातल्या जनतेलाही न्याय मिळावा. तर या ठिकाणी जे कुटुंबीय आहेत त्यांच्यासोबत सतत असणाऱ्या त्यांच्या मित्रपरिवारांनीही या ठिकाणी मदत केलेली आहे. तर या तळेगाव दाभाडे जनरल हॉस्पिटल जे आहे, हे हॉस्पिटलमध्ये असे अनेक वेळा प्रकार घडलेले आहेत, पण हा प्रकार काही औरच आहे. जर रुग्णाला तपासणीसाठी आणला असेल आणि तपासणीसाठी आणलेला असताना तुम्ही गरोदर मातेला तपासणी करताय, लगेच चेकअप केल्यानंतर ऑपरेशन थिएटरला नेताय, नातेवाईकांना फॉर्मवर सह्या वगैरे घेतल्या का त्यांनी तुमच्या? काय केलं? नाही, सह्या मागत होते फॉर्मवर, मी काय सह्या केल्या नाहीत कोणत्या फॉर्मवर. कारण त्यांचे जे फॉर्म होते सगळे इंग्लिशमध्ये होते. बोललो मला याचं मिनिंग नाही समजत आहे, आम्हाला मराठीमध्ये करू द्या, अदरवाईज याचे फोटो घेऊ द्या आम्हाला. आम्ही आमच्या वकिलांना, माहितीगारांना विचारतो, डॉक्टर मित्र आहेत काय त्यांना, तर त्यांनी फोटो नाही घेऊन दिले आम्हाला, मग सह्या नाही केलेत आम्ही. बरं, इथं सर्वाधिक परप्रांतीय डॉक्टर आहेत आणि नर्स पण तिथले आहेत. त्यांच्या भाषा समजण्यामध्ये, बोलण्यामध्ये पण समस्या येतात. त्याबद्दल काय सांगाल? काही तुम्हाला अडचण आली का? नाही, भाषा माझं त्यांच्याशी एवढं बोलणं नाही आलं, मेन डॉक्टरांशीच बोलणं आलं माझं. पण ते शिकाऊ डॉक्टर जास्तीत जास्त पहिली गोष्ट आहे ना, ते आपल्या गरीब लोकांना साठी म्हणजे त्यांच्याकडे टाइम नसतो, त्यांच्या माणूस कसा सेफ होईल ह्याच्यासाठी 2 मिनिटं मी बिजी आहे, 2 मिनिटं मी बिजी आहे, 2 मिनिटं. आता मी माझ्या मुलीसाठी मी कम से कम 3 तास तिथं सांगत होते, मॅडम प्लीज एकच सांगा माझी मुलगी कशी आहे, बाळ कसं आहे, मॅडम प्रत्येकाला सांगा. हर व्यक्ती तिथं धावपळ करत होता, त्याला रिक्वेस्ट करत होते मी की माझी मुलगी कशी आहे, माझा नातू कसा आहे, माझा मुलगी कशी आहे, माझी नातू कशी आहे. पण एक्काने सांगितलं ना की बिजी आय एम बिजी. ही आय एम बिजी वाली माणसं आहेत, आपल्यासारख्यांची ऐकणारी गरिबांची जनता नाहीये ही. तर काही वेळामध्ये मावळचे आमदार सुनील शेळके या कुटुंबियांना भेट देण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. तर तळेगाव दाभाडे जनरल हॉस्पिटल हे जे आहे, सर्वसामान्य रुग्ण या ठिकाणी येतो आणि रुग्ण आल्यानंतर त्यांना जे काही मानसिकता बनवली जाते की तुमचं शिजरच होणार, तुम्ही हेच करा, तुम्ही इथं थांबा, आणि नातेवाईकांशी त्यांचं वागणं व्यवस्थित नसतं. नातेवाईकांची हेळसांड केली जाते. पण काल जो प्रकार घडलेला आहे की जिवंत माणूस ह्या दवाखान्यामध्ये येतो, हसत खेळत येतो आणि काही तासामध्येच त्याचा मृत्यू होतो, बाळही जातं आणि आईही जाते. या घटनेने मावळ तालुक्यामध्ये खळबळ उडालेली आहे. हे हॉस्पिटल माणसांना जगवण्यासाठी आहे का मारण्यासाठी आहे, असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर आज ही घटना इंदलकर कुटुंबासोबत घडलेली आहे, इतरांसोबत घडू नये याचीही मागणी केली जाते. आणि काय तुमची मागणी की या हॉस्पिटलवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह घेणार नाहीत, काय सांगाल? हो, माझ्या मुलीला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही मृतदेह हातामध्ये घेणार नाही. तर ही घटना होऊन आता किती वाजता? 5 वाजता, काल 5 वाजता झाली संध्याकाळी. तर ह्या घटनेला आता काल 5 वाजल्यापासून जर म्हणलं तर आता एक 15 तास होऊन गेलेले आहेत, 15 तास झालेले आहेत, तरी प्रशासन या नातेवाईकांना योग्य उत्तर देत नाही. त्यामुळं नातेवाईक रात्रीपासून दुःखामध्ये आहेत आणि अशा ह्या घटनेमुळं की महिला वर्गामध्ये या दवाखान्याविषयी काय भावना निर्माण झाली? तुमच्या मुलीसोबत घडलंय, तर तुम्हाला काय सांगायचे महिलांना? मला एवढंच म्हणायचंय, महिलांसाठी हे हॉस्पिटल योग्य नाहीये. इथे मेन म्हणजे डॉक्टरचं असं बोलणं आहे, उत्तर बोलणं आहे. मी पहिल्यांदा विचारलंय की डॉक्टर काय झालंय तुमच्या चेहऱ्यावरचं, ज्यावेळेस मी विचारायला गेलं की मला तुम्ही स्पष्ट सांगा की ह्याच्यातले कोण डॉक्टर होते आणि कुणी ऑपरेशन केलंय, तर तुम्ही मला माझ्या फेस टू फेस बोलू शकतात. याचा अर्थ तुम्ही माझ्या चेहऱ्याला नजर भिडवून बोलत नाही, याचा अर्थ तुम्ही गुन्हेगार आहेत. काय गुन्हेगार? तर तुम्ही सांगा ना आम्हाला काय गुन्हेगार आहेत, तुम्ही कसं काय फेस केलंय? तर म्हणे काय मॅडम आमच्याकडं ऑक्सिजन अवेलेबल नाहीये, मसनी अवेलेबल नाहीये. ते तुमच्याकडे मसनी अवेलेबल नाहीये, ते ऑक्सिजन नाहीये, तर तुम्ही घेतलंच कशाला शिरजरला? तुम्ही आधीच सांगायचं की बाबा आमच्याकडे ऑक्सिजन नाहीये, तुम्ही दुसरं हॉस्पिटल बघा, आम्ही घेऊन गेलो असतो. ती आमची जबाबदारी आहे. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू ना. तुम्हाला आमची बाळ आई इथं मारायची होती, किडन्या विकायच्या होत्या? मग का तुमचा एक प्रकारचा बिझनेस आहे का?
आज जरा मी एक भांडते, मी सगळ्यांकडे हात जोडते. आज माझं एवढं गणगोत आहे म्हणून मी एक ठामपणे उभे. एखादा सामान्य जनता, सामान्य घरातला एक शेतकरी असता गरीब, तर त्याला काय केलं असतं तुम्ही? असंच इंग्लिशमध्ये लिहून बडबड 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 करून तुम्ही सोडून दिलं असतं. काय केलं असतं त्यांनी? नेऊन त्याला आग लावली असती, 10-12 दिवस मरून तो आपला रडत बसला असता, शोक केला असता, काय केलं असतं. पण नाही, मी त्याच्यातली नाही. मी न्याय मिळवून देणार माझ्या मुलीसाठी आणि मी हर जनतेच्या मुलीसाठी पण. बरं, जे काही ऑपरेशन थिएटर आहे की मागच्या वेळेस रुग्णांनी मागणी केली होती, ICU असन, ऑपरेशन थिएटर असन, तिथं CCTV लावण्यात यावी, म्हणजे नेमकं रुग्णासोबत काय घडतंय अशी मागणी. याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं की CCTV लावले पाहिजे का, म्हणजे सत्य कारण नातेवाईकापर्यंत येईल? नाही, CCTV लावली पाहिजे. CCTV लावून सुद्धा अशा प्रकारची लावली पाहिजे त्यांनी CCTV, की आतमध्ये जर त्यांनी सर्जरी करत असताना त्यांच्या नातेवाईकांना बाहेर दिसली पाहिजे की तुम्ही कुठल्या पद्धतीने ती सर्जरी करताय. म्हणजे आम्हाला त्याची खात्री कळेल की कुठला डॉक्टर आहे आणि कुठली वस्तू वापरतोय आणि कुठल्या स्वच्छतेप्रमाणे तो वापरतोय, आणि त्याच्यानंतर किंवा आमचा व्यक्ती दगवतोय तर त्याला आम्ही जबाबदारी. का तर आम्हाला डोळ्यांनी दिसतंय की आतमध्ये तुम्ही किती मेहनतीने आणि स्वच्छ मनाने त्याचा जीव वाचवताय, तर तो आम्ही बघून घेऊ. तर ते आम्हाला पण दिसलं पाहिजे बाहेर. तुमच्याकडनं काय पैसे किती, फी वगैरे काय घेतली? फी वगैरे मला काही सांगितलं नाही, पण मला आपला मावळ तालुका शेतकरी वर्ग आहे सगळा, तुमच्या माध्यमातून एवढं सांगायचं फक्त की सर्वसामान्य लोक आहेत, 2 रुपये वाचावून इथे येतात, इथं येऊ नका आणि आपली माणसं गमवू नका प्लीज, हे रिक्वेस्ट आमची. तर काही वेळामध्ये मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके या कुटुंबाची भेट घेण्यासाठी येत आहेत. जोपर्यंत ह्या मातेला आणि बाळाला न्याय भेटत नाही, या हॉस्पिटलवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह घेणार नसल्याची मागणी केलेली आहे. तर हॉस्पिटल प्रशासनामध्ये हे चालणारे जे गोरखधंदे आहेत हे बंद करण्यासाठी नागरिकाकडनं ही मागणी होत आहे की ज्या ठिकाणी ICU आहे, ज्या ठिकाणी ऑपरेशन थिएटर आहे, त्या ठिकाणी CCTV लावले पाहिजे. कारण अशा घटना घडल्यानंतर नेमका दोषी कोण आहे? आता नातेवाईक विचारतात की कोणत्या डॉक्टरनी त्या ठिकाणी ऑपरेशन केले, कुणी उत्तर देत नाही आहे. आणि नातेवाईकांसोबत होणारी जी हेळसांड आहे, काळजीपोटी नातेवाईक विचारतात की आमची मुलगी कशी आहे, बाळ कशी आहे, तर या ठिकाणी उडवाउडवीचे उत्तर दिलेले आहेत. आणि जेव्हा यांना संशय आला की डॉक्टरांनी काहीतरी वेगळंच घडवलंय आणि नंतर सांगतात की तळेगाव दाभाडे जनरल हॉस्पिटल, जे मावळ तालुक्यामध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये नावाजलेलं आहे, आणि या हॉस्पिटलमधला हा हलगर्जीपणा मातेचा आणि बाळाचा जीव घेतलेला आहे, त्यामुळं नातेवाईक इथून हलत नाहीत. तर बघूयात हॉस्पिटल प्रशासन या ठिकाणी काय त्यांची बाजू मांडतंय का आणखी कुणाचा बळीची प्रतीक्षा केली जाते. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. 4 वाजेपर्यंत आपण पोरगे बाहेर घेऊन थांबलो, त्यांनी आतमध्ये पण घेतलं नव्हतं. 4 वाजेपर्यंत माझी छोटी बहीण, छोटा पोरं मृतदेह घेऊन आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर बसलो, पण डॉक्टरांनी आतमध्ये त्याला घेतलं पण नाही. छोट्या पोराला की असं सांगितलं नाही की तुम्ही या, की आतमध्ये ठेवा म्हणून. मृतदेह बरोबर आम्ही 4 घंटे ते पोरगं घेऊन आम्ही हातात उभं होतो. हे डॉक्टरांचा असा हलगर्जीपणा आहे. आम्ही विचारतोय काय झालं, काय नाही, कुणी केलं, आम्हाला ते पण सांगा. आम्हाला कोणच उत्तर द्यायला तयार नाही. त्यांचे कंपाऊंडमेंट त्यांच्या हाताखालची लोक येतात, नाही त्यांनी सांगितलं असं झालंय, त्याने म्हणले असं केलंय. त्यांच्याकडनं चुकी झाली. म्हणजे चुकी म्हणजे काय झाली? आम्ही आमचा माणूस इथं मारायला आणला होता का? नव्हता आणला. येताना आम्ही घरनं चांगलं आलो, आम्हाला पण इथून चांगलं जायचं होतं, पण यांनी माझ्या बहिणीला शेवट ठार मारून टाकलं. काय मागणी यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. ज्यांनी केलं तो माणूस पण आमच्या समोर पाहिजे. आज माझ्या बहिणी संग झाले, आज कोणाच्याच बहिणी संग याच्यानंतर झालं नाही पाहिजे. ज्यांनी पण केले तो डॉक्टर आमच्या समोर पाहिजे, आणि याची तुमच्या समोरच आम्ही त्याचा इंटरव्ह्यू घेणार.